जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, ठाणे ग्रामीण मधील यावर्षीची जाहिरात ही मागच्या वर्षीची जाहिरातसुद्धा बघणार आहोत आणि मागच्या वर्षी किती कट ऑफ गेला होता या घटकामध्ये ते सुद्धा बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आणि सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की यामुळे तुम्हाला घटक निवडण्यामध्ये आणि नेमका कट ऑफ किती गेलेला होता मागच्या वर्षी ते विचार करायला खूप महत्त्वाचं होईल विद्यार्थी मित्रांनो. यावर्षी इथे 81 जागेसाठी भरती आहे. मागच्या वर्षी किती जागेसाठी होती, किती कट ऑफ गेलेला आहे आणि तुम्ही हा घटक निवडायचा की नाही निवडायचा ते तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की कळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे कशा प्रकारे कॉम्पिटिशन असतं, काय असतं, संपूर्ण तुम्हाला माहिती पडणार आहे. तर पहा, इथे एकूण 81 जागेसाठी यावर्षी भरती पडलेली आहे. अराखीव 31, EWS 8, SCBC 8, इमाव 16, विमाप्र 1, भजक 3, भजब 2, विजा 2 आणि अजा 10 जागा आहे. सर्वसाधारण 37, महिलांसाठी 34 जागा यामध्ये ठेवण्यात आलेल्या आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या वर्षीची जाहिरात बघणार आहोत. आता बघा, इथे कन्फ्युजन व्हायचं नाही. काही विद्यार्थी विचार करेल की ही जाहिरात बघा, ही जाहिरात या वर्षीची आहे, म्हणजे आत्ता पडलेली 1/3/2024. कशासाठी? ठाणे ग्रामीण, ज्याला ठाणे रुरल म्हणतो. बघा, शहर आणि ग्रामीणमध्ये फरक असतो. काही विद्यार्थ्यांना हे सुद्धा माहिती नसेल, तर मी क्लिअर करून देतो. ठाणे ग्रामीणच्या वेगळ्या जागा आहे, ठाणे शहरच्या वेगळ्या जागा आहे. ज्याला आयुक्तालय म्हणतो त्या शहर आहे, ठीक आहे. आणि जे अधीक्षक कार्यालय म्हणतो आपण, इथे बघा अधीक्षक लिहिलेलं आहे. तर अधीक्षक कार्यालयाच्या किती जागा आहे? तर 81. आता बघा, हा अधीक्षक शब्दसुद्धा आपल्याला शुद्ध शब्दामध्ये विचारण्यात येतो. तर अधीक्षक शब्द हा असा बरोबर लिहिण्यात आलेला आहे, ठीक आहे. तर बरोबर लक्षात ठेवायचा की नेमका शब्द कसा आहे. तर पहा, ही आहे ठाणे ग्रामीणची मागच्या वर्षीची जाहिरात. बघा तारीख, बघा 6/11/2022 ही जाहिरात पडलेली होती. बघा, महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती 2021 आणि पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण. ठिकाण बघा ठाणे ग्रामीण आणि पदाचं नाव बघा पोलीस शिपाई. एकूण पदं बघा फक्त 68. कृपया माफ करा, 68. आणि बघा खुला फक्त 32 जागा आहे आणि एकूण जागा 38. तर बघा, EWS 7, इमा व 13, विमाप्र 1, भजडला जागा नाही आहे, भजकला 2, भजबला 2, विजाला 2 आणि अजाला 9 जागा होत्या. आणि बघा, इथे सर्वसाधारण 23 जागा आहे आणि महिलांसाठी 22 जागा होत्या, ठीक आहे. मागच्या वर्षी जाहिरात आहे. सर्वांनी एकदा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, तुम्हाला याचा फायदा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही चेक करू शकता की नेमका आपल्याला कोणत्या घटकामध्ये जायचं, मागच्या वर्षी किती कॉम्पिटिशन होतं, कसं होतं. आता मी तुम्हाला आणखीन एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या याचा. हा मागच्या वर्षीचा जाहिरात आहे, मी लिहूनसुद्धा देतो आणि तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या, ठीक आहे. ठाणे ग्रामीण, ठीक आहे. ज्यांना गरज आहे त्यांनी नक्की स्क्रीनशॉट घ्या, तुम्हाला निवड करण्यामध्ये खूप मदत होणार आहे. यानंतर आपण कट ऑफ बघणार आहोत. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, आपली जी सिरीज सुरू आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहे, त्याला तुम्ही चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देता विद्यार्थी मित्रांनो. तर सर्वांनी आपल्या या नंबरवर 96 65 31 03 34 या नंबरवर सर्वांनी अर्ज पाठवायचा आहे. तुमचा भरलेला, तुम्ही आज भरला असेल, काल भरला असेल, 4-5 दिवसा पहिले भरला असेल, नंतर भरणार असाल, तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी या नंबरवर, व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचा आहे तुमचा फॉर्म. स्क्रीनशॉटसुद्धा चालणार आहे. फक्त कृपया माझा हा अर्ज क्रमांक आहे असा मला टाईप करून मेसेज करू नका, कारण की तो आपण विदाऊट प्रूफ कोणतीच माहिती देत नसतो, फेक व्हिडिओ आपण बनत नसतो, ठीक आहे. तर सर्वांनी 96 65 31 03 34 या नंबरवर पाठवा. यानंतर आपण मागच्या वर्षी किती कट ऑफ गेलेले आहेत ते बघूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती सन 2021 प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आणि या घटकामध्ये किती कट ऑफ गेलेला तर मागच्या वर्षी ते आपण बघणार आहोत. आपण जागा आणि यावर्षीच्या जागासुद्धा बघितलेल्या आहे. तर पहा, ठाणे रुरल म्हणजेच ठाणे ग्रामीण ज्याला आपण म्हणतो, पोलीस रिक्रुटमेंट 2021 प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट. आणि इथे बघा, टॉपरला 127 मार्क आहे आणि लेखीमध्ये टॉपर आहे 84 मार्क, ठीक आहे. तर आपण एक विचार करायचा आहे यावर्षी की कोणताही घटक निवडा तुम्ही,
पेपर हा हार्डच येणार आहे, कारण की सर्वच घटकामध्ये मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर पेपर हे हार्ड आलेले आहे. तर पहा, यामध्ये आपण ओपन मध्ये बघूया. सुरुवातीला जनरल सर्वसाधारण कट ऑफ किती गेलेला आहे तर ठीक आहे. तर पहा, अनाथमध्ये ओपन 102 गेलेला आहे. त्यानंतर पोलीस पाल्य 107. मागच्या वर्षी पोलीस पाल्य हा एकमेव आहे की सर्वच ठिकाणी जवळ कमी कट ऑफ गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा एक सर्व्हिसमॅन 79. त्यानंतर पुढे जर बघायला गेलो आपण तर खेळाडू 107, NTB 100 सर्वसाधारणमध्ये ओपनमध्ये महिला 106. कृपया माफ करा. त्यानंतर बघा आपण जर बघायला गेलो सर्वसाधारण कट ऑफ जो गेलेला आहे तो 120 गेलेला आहे. ठीक आहे, म्हणजे 120 वर ओपन क्लोज झालेला आहे सर्वसाधारण. ठीक आहे. आणि प्रकल्पग्रस्त जर बघायला गेलो आपण तर प्रकल्पग्रस्त क्लोज झालेला 115 वर. मागच्या वर्षी प्रकल्पग्रस्त हा जवळपास सर्वच ठिकाणी सारखा लागलेला आहे, कारण की प्रकल्पग्रस्ताचे सर्टिफिकेट भरपूर विद्यार्थ्यांकडे आहे आणि कॉम्पिटिशन चांगल्या पद्धतीने होत आहे. म्हणजे कॉम्पिटिशन आहे आणि सर्वात जास्त समांतर आरक्षणमध्ये कॉम्पिटिशन पाहायला गेलो आपण तर होमगार्डमध्ये सर्वात जास्त कॉम्पिटिशन आहे. 104 मार्क लागलेला आहे OBC प्रकल्पग्रस्त कट ऑफ. त्यानंतर 104 वर OBC खेळाडू लागलेला आहे. त्यानंतर OBC मध्ये महिला फक्त 95 मार्कवर सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर बघा होमगार्ड आपण जर बघायला गेलो तर 114 वर कट ऑफ लागलेला आहे OBCचा. त्यानंतर बघा सर्वसाधारण 115. आपण बघू शकता होमगार्ड आणि सर्वसाधारणमध्ये फक्त 1 मार्कचा फरक आहे. ठीक आहे, OBC मध्ये. त्यानंतर पुढील जे कास्ट आहे ती आहे EWS. ठीक आहे, EWSचा कट ऑफ गेलेला आहे सर्वसाधारण 119 आणि महिलांचा कट ऑफ गेलेला आहे फक्त 96 मार्क. तर सर्व काही महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो, घटक निवडणे. घटक कशा प्रकारे निवडता, आपण कोणता निवडता, तिथे कशा प्रकारे कॉम्पिटिशन झालेलं आहे. तुम्ही अभ्यास करून आणि ग्राउंड करून काही होणार नाही. तुम्ही घटक कसा निवडता यावर खूप महत्त्वाचं आहे. 86 वर कट ऑफ लागलेला SCचा फक्त 86 मार्कवर. ठीक आहे. त्यानंतर बघा 111 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे सर्वसाधारण. ठीक आहे. त्यानंतर बघा SC मध्ये VJA 118 सर्वसाधारण महिलांचा गेला 99 मार्क. NTB सर्वसाधारण 115 महिलांचा गेला आहे 83. NTC 113 मार्क सर्वसाधारण महिलांचा 105. SBC सर्वसाधारण 117 मार्क. ठीक आहे. आणि यानंतर प्रतीक्षा यादी देण्यात आलेली आहे. तुम्ही प्रतीक्षा यादीसुद्धा चेक करा विद्यार्थी मित्रांनो, कारण की त्यामुळे सुद्धा तुम्हाला माहिती पडेल की नेमकं विद्यार्थ्यांमध्ये किती कॉम्पिटिशन झालेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. धन्यवाद.